ऐरोलीमध्ये गणेश नाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा कलह बघायला मिळतोय। नाईकांनी झोपडपट्ट्यांसाठी पुनर्वसन योजना राबवली नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी असा आरोप केलेला आहे। झोपडपट्टीमधील नागरिकांचा वोट बँक म्हणून केवळ वापर केला। झोपडपट्टी पुनर्वसनाविषयी 31 जुलैपर्यंत तोडगा काढा, अन्यथा 1 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करणार अशी भूमिका चौगुले यांनी मांडलेली आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, इनको मैंने लेटर लिखा है और उनको मैंने कहा है कि इस शहर में रहने वाले, झोपड़पट्टी में हो, गांव में हो, शहर में हो, उनको फ्री होल्ड, उनके मालकी यानी जो जमीन होगी उनके ओनरशिप की होगी। क्योंकि हमारे 7/12 उतारा पे हमारे पिताजी का, हमारे दादाजी का नाम था। आज हम लोग भाड़ेकरू के तौर पे नहीं रहेंगे और इसके लिए मैंने उनको बोला है कि ये झोपड़पट्टी के, गांव के, शहर के लोगों को विश्वास में लेके उनके लिए जीवन सुकर ऐसी इमारत बनाने का काम राज्य शासन से होना चाहिए। ज्या पद्धतीने मी SRA पर्यंत घेऊन आलो, दारात लोकांच्या दरवाजात घेऊन आलो नव्या मुंबईचा, 25-30 वर्षामध्ये यांनी SRA फक्त बोलले, पण त्यांनी कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी। म्हणून मी एक करताना होईल, मला माझा मॉडेल माझे बोलते, नाही तर या हाताने देईन, नाही तर या हाताने घेईन। ही दोन प्रकार आहेत। आमरण उपोषण या हाताने मी प्राणाची हे नाही करणार, परवा नाही करणार, या हाताने देईन, नाही तर या हाताने घेईन, जे होईल ते होईल।